हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मजेतच राहा. तर मी अश्विनी तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अश्विनी अँड हर डॉटर. तर मंडळी, आता हिवाळा चालू झाला आहे. तर हिवाळ्यामध्ये आपण कोणत्या भाज्या खाल्ल्या पाहिजे ते तुम्हाला मी आज माहिती सांगणार आहे. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, त्यामुळे तुम्हाला सगळी माहिती कळणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज मी बाजारात गेली होती, सकाळीच गेली होती, त्यामुळे मला आज सगळा भाजीपाला एकदम फ्रेश मिळाला. तर एक एक करून तुम्हाला मी काय काय आणलेलं भाजी ते दाखवते. तर इथे बघा, मी गाजर आणलेले. हिवाळ्यात गाजर खाल्लेले चांगले असतात. गाजरामध्ये विटॅमिन ए असतं, जे आपल्या डोळ्यांसाठी खूप फायदेमंद असतं. त्यानंतर मी इथे बघा वांगी घेतली आहे हिरवीगार. म्हणजे वांगी मी 3 मोठी घेतलेली होती आणि बाकीचे होते त्याचे छोटे छोटे घेतले होते, म्हणजे भाजीसाठी. आणि या वांग्यांचं मी भरीत करणार आहे. तर ते भरीत मी कसं करणार आहे हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. त्यानंतर हे बघा, वांगी मी छोटीही आणली होती भाजीसाठी. हीही मी वेगळी रेसिपी शेअर करणार आहे. 2 प्रकारची वांगी आणली होती मी, मोठी आणि छोटी. त्याचनंतर इथे बघा मटकी आणली होती मी, छानशी मोड आलेली. सकाळी नाश्त्यासाठी चांगली असते मटकी खाणं, ही खूप फायदेमंद असतं मोड आलेली. त्याचनंतर म्हणजे एक एक मी भाजीपाल्याची माहिती तुम्हाला सांगणार आहे. हिरवा भाजीपाला खाणं ही खूप महत्त्वाचं. त्यानंतर इथे बघा कोथिंबीर आणि कढीपत्ता खूप फ्रेश होता. थोड्याच प्रमाणात मी भाजीपाला आणते. त्यानंतर ही गवती चहा म्हणजे चहात जर गवती चहा टाकला ना, तर चव तर वाढतेच आणि आपल्याला फ्रेशही वाटतं सकाळी सकाळी. त्यानंतर इथे बघा मी कांद्याची पात घेतली आहे. कांद्याची पात या सीझनमध्ये खूप छान असते, म्हणजे खूप छान येते हिरवीगार. त्यानंतर आता जो हा भाजीपाला आहे ना, म्हणजे खरी चव जी आहे ना भाज्यांची, ती हिवाळ्यातच असते. हिरव्या भाजीपाल्यांमध्ये तुम्ही या सीझनमध्ये मेथीही खूप छान लागते. त्यानंतर पालक तो आणला नव्हता मी, कारण सगळ्याच भाजीपाला मग खराब होतो. त्यामुळे मी आज कांद्याची पातच आणली हिरवी भाजीपाल्यामध्ये. त्यानंतर ही मी गिलकी आणलेली 2. थोड्याच भाजीपाला आणला मी, म्हणजे जेणेकरून आमच्या घरी जास्त आम्ही लोक नाही आहे त्यामुळे. त्याच्यानंतर बघा, मुंबईत त्याला घोसाळी म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात हे कमेंट करून मला नक्की सांगा. हे बघा, त्याचनंतर मी अशा हिरव्यागार आपण भजी करतो ना, त्या मिरच्या आणल्या होत्या. हे बघा मोठ्या, ढोबळी मिरची नाही म्हणत याला, तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून सांगा. आणि मिरच्या बघा किती फ्रेश आहेत, किती छान हिरव्यागार आहेत, ताज्या. सकाळी भाजीपाला घेण्याची म्हणजे फायदे म्हणजे जेणेकरून आपल्याला फ्रेश भाजीपाला मिळतो आणि जास्त कोणी हातही लावलेला नसतो. म्हणजे निवडताना काय प्रॉब्लेम नाही, डायरेक्ट फ्रेश भाजीपाल्याला आपल्याला बघायला मिळतो आणि खायलाही मिळतो. हे बघा, एक मी बीट आणलेलं. त्यानंतर एक मी शिमला मिरची आणलेली, म्हणजे हे मला पावभाजी करायची होती, पावभाजी, तर त्यासाठी मी आणलेलं. त्यानंतर हे बघा इथे वाटाणे आणलेले, वाटाण्याच्या शेंगा. आणि हे बघा सगळ्या भरलेल्या आहेत छान. वाटाणा बघा किती जाड आहे त्याच्यात. तर ही मी एक साईडला ठेवून घेतलं. त्याच्याच नंतर मी आणलं आलं चहात टाकण्यासाठी, आणि भाजीतही लागतं मला. आलं लसूण पेस्टही मी घरगुतीच बनवते. तुम्ही जर माझे जुने सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला माहितीच आहे, मी घरगुतीच आलं लसूण पेस्ट बनवते. त्यानंतर ह्या बारीक मिरच्या आणलेल्या आहेत भाजीसाठी, भाजीत टाकण्यासाठी आणि ठेचा वगैरे करण्यासाठी. तर इथे बघा किती छान मी असा भाजीपाला आणलेला आहे फ्रेश. तर तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. हे बघा छानसा भाजीपाला आणला आहे मी. आणि हा भाजीपाला मी धुणार नाही आहे, म्हणजे जेणेकरून जेव्हा मला लागेल ना तेव्हा मी धुते आणि मग मी भाजी बनवते. त्याचनंतर ह्या सीझनमध्ये ना, हिवाळ्यामध्ये गावठी लसूण असतो ना, तोही वापरला तो खूपच छान. मी गावावरून आणला होता हा लसूण. आणि गावठी लसूण ओळखायचा तर कसा, हे बघा असं पिंक पिंक असतं ते. त्यांचे जे पाकळ्या असतात ना, त्या पिंक असतात. तुम्हाला दिसत असेल माझ्या मोबाईलमध्ये, मला माहिती नाही, पण असा पिंक पिंक असतो. हे बघा साईडला ज्या दिसत आहेत ना, तसा पिंक असतो तो गावरानी लसूण असं समजावा. लसणाची चटणी करून ठेवायची, खूप छान लागते या सीझनमध्ये.
त्याचनंतर मी आज काय बनवलं तेही तुमच्याबरोबर थोडक्यात शेअर करते. तर इथे मी बनवल्या त्या बारीक मिरच्या आहेत ना, त्याचा मी मस्त झणझणीत असा ठेचा बनवलेला. इकडे एक साईडला चपात्या बनवल्या होत्या. त्याचनंतर अशी आपली कढी बनवली होती ताकाची, मस्त गरमागरम. हिवाळ्यात खायला काही ते गरमागरम खायची एक वेगळीच मजा आहे. त्याचनंतर इथे बघा मुळा आणि कांद्याची पात, कोथिंबीर चिरून घेतली आहे मी साईडला. सॅलड आपण खातो तसं. हे बघा, मुळा ही खूप फायदेशीर असतो हिवाळ्यात खाल्लेला. त्याचनंतर भेंडीची भाजी बनवलेली. ही भेंडीची भाजी ही भेंडी मी आधीच आणलेली. नंतर इथे बघा भात बनवलेला कढीबरोबर खाण्यासाठी. तर चला ताट वाढते मंडळी. तर इथे मी बघा सगळं व्यवस्थित असं वाढून घेतलं आहे. ठेचा, भेंडीची भाजी, सॅलड वगैरे, भात. इथे बघू शकता तुम्ही. तर तुम्हाला आजचा हा माझा छोटासा व्लॉग कसा वाटला खाली कमेंट करून मला नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. हेल्दी राहा, काळजी घ्या. ओके, बाय.